रोजच्या जेवणात जर त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर काय बरं बनवायचं आता? तर त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आली आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर आज आपण बनवतोय कोबीची मस्त चटपटीत अशी चटणी. त्यासाठी मी साधारण 200 ग्राम कोबी घेतलाय आणि तो अशा प्रकारे लांबट चिरून घेतलाय आणि त्यापैकी साधारण 2 ते 3 चमचे कोबी मी साईडला ठेवलाय. आता ह्या कोबीमध्ये मी ॲड करते बारीक चिरलेला कांदा आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. आता एक खलबत्ता मी घेतला इथे आणि त्या खलबत्त्यामध्ये साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तुम्ही कमी अधिक तिखट करू शकता. सोबतच मी घेते थोडासा लसूण, साधारण 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि याला आता आपण चेचून घ्यायचं आहे. व्यवस्थित कुटून झाल्यानंतर यात आपण ॲड करतोय जो आपण 2-3 चमचे कोबीज ठेवला होता साईडला चिरलेला, तो मी इथे ॲड करून घेते आणि यालाही आपण व्यवस्थितपणे कुटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरवर जरी बारीक केलं तरी सुद्धा चालेल. तर आता हे इथं कुटून व्यवस्थित तयार आहे आणि हे मिश्रण मी आता आपल्या कोबीच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करते. रोजच्या जेवणात वेगवेगळं काहीतरी असं ट्राय करायचं असेल, शिवाय मुलांच्या पोटामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या जाव्यात असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच पूजाज मॅजिक फिंगर्सला सबस्क्राईब करा. आता मी इथे एक तडका पॅन घेतलाय, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हिंग, जिरे, मोहरी घालणार आहोत. खूपच छान अशी ही रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जिरं तडतडलंय, मी गॅस बंद केलेला आहे आणि आता यामध्ये मी घालते थोडासा हिंग आणि साधारण अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, थोडीशी हळद आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आपण इथे हिरव्या मिरच्या सुद्धा वापरल्या होत्या, त्यामुळे मी 1 ते 1.5 चमचा यामध्ये तिखट घातलेलं आहे. तुम्ही कमी अधिक करू शकता. आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतोय. वरून मी घालते चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, कारण आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर दोन्हीही वापरलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे मी इथे. आणि आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता ही चटणी आपण बनवलेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाज मॅजिक फिंगर्सला सबस्क्राईब करा.